पाकिस्तानी साईराम, मासाहेब जिजाऊ, छत्रपती मल्टीस्टेट आणि इतर छोट्या मोठ्या ज्या टपऱ्यात, ह्या टपऱ्या सुद्धा आता नीट झाल्या पाहिजेत. आणि या माझ्या गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या माता भगिनी यांना त्यांची पहिना पै आणि माझ्या भगिनींचे लग्न, कुणाचं घराचं काम थांबलेलं आहे, कुणाचं लग्न थांबलेलं आहे, कुणाच्या शेताचे काम, कुणाला आजार झालेत, शुगर बीपी झाल्या, बरोबर. आणि हे सगळं जर सोडवायचं असेल तर आपल्याला एक ठाम निर्णय घेतला पाहिजे. गाड्यानं घेऊन आम्ही तुमच्या पायापाशी आलोत. आम्हाला अशा अपेक्षा आहे की आम्हाला तुम्ही निराश करणार नाहीत. आमच्या प्रश्नासाठी आमच्या सोबत तुम्ही सांगा त्या पद्धतीनं, तुम्ही सांगताल त्या मार्गदर्शनानुसार. नाना आदरणीय दादांनी आपल्याला सांगायचं, आपण सगळ्यांनी मिळून ते ठरवायचं, लाखोच्या संख्येनं तिथं यायचं आणि सरकारला झुकतं करून दादाच्या माध्यमातून आपल्या पदरामध्ये यश पाडून घ्यायचं. एवढीच 2 महिन्यापासून दादा माझा अपघात झाला होता, तुम्ही येणारच होतात, परंतु ठेवीदारांचं एवढं काम सुरुवातीपासून केलंय त्याच्यामुळे मला राहवलं नाही. आणि त्यातली त्यात तुमच्या मार्गदर्शनाखाली बैठक आहे म्हणल्यानंतर हा एक पाय, दोन्ही पाय जरी मोडले असते तरी मी आलो असतो. त्याच्यामुळे दादा अधिकचा वेळ घेत नाही, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दादा सर्व ठेवीदाराला एक विनंती करतो, दादा आपल्याला मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आपल्याला चालायचं. महाराज दादा आता सांगतील आपल्याला कसं करायचं किंवा दादा आपल्याला मार्गदर्शन करतील त्यानुसार आपण पुढची दिशा ठरवूया. एवढं सांगतो, थांबतो. ठेवीदार एकजुटीचा विजय असो. बडो दादा तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. जय भवानी, जय शिवाजी. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. दादाला विनंती करतो, दादाने मार्गदर्शन करो. हा विषय अशी जरा शंका थोडीशी अडचण असल्यामुळे मी हा विषय बोललो नाही. कारण मी आमच्या पाठ्यात एका पतसंस्थेच्या ठेवीदार समितीचा अध्यक्ष 4 वर्ष काम करतोय. मी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचं सगळ्यात मोठं जाळ आहे. आणि ह्या संस्था, पतसंस्था आणि बँकावाल्यांनी अक्षरशः दिवसात चोऱ्या करण्याचा, दरोडे घालण्याचा हा धंदा सुरू केला आहे शासनाच्या येईल लायसन घेऊन. कारण सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की पतसंस्थेत आणि ह्या मल्टीनॅशनल संस्थेचे पैसे जे आहेत त्या पैशाला कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाही किंवा कुठल्याही प्रकारची ह्याला हमी नाही शासन देत. आणि गोरगरीब आणि अशिक्षित माणसांना जवळ ह्या पतसंस्था वाटतात. त्यामुळं खरोखर आमच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या असंख्य ठेवीदार असे आहेत की आज नाही गेले 30-40 वर्ष हा धंदा चाललाय. आणि अशा बऱ्याचशा संस्था आहेत 4-4 वर्ष ह्या संस्थांच्यावर चौकशी चालू असते. आणि ह्या सगळ्याला राजकीय वर्ग असतं आणि ह्या लोकांच्या घेतलेल्या पैशातनं ही लोक एवढी माजलेली आहेत की सगळ्यांची तोडं बंद करतात. हा माझा अनुभव आहे. तर दादा ही माझी 1 नंबर विनंती आहे, आपण पाटण भागात आल्यानंतर मी या सगळ्या विषयाची आपल्याशी समक्ष चर्चा करेन. तर कृपा करून आपण ह्या विषयावर थोडंसं लक्ष घातलं तर बऱ्यापैकी ह्या लोकांना कुठतरी दिला सांगेल. एवढं बोलतो आणि थांबतो. काय आपला